जय गुरु. ऐकू येत आहे? हॅलो. हो सर, ऐकू हा येतं. हा. जय गुरु. जय गुरु सर. मी शेअर करतो. मी बंद केलं होतं का? एक थांब. फाईल एक्सप्लोरर, डाउनलोड्स, प्रारंभ, आर्काइव. नाही. एकच मिनिट द्या मला, कारण की मी थोडा कम्प्युटर माझा बदललाय. मला जरा शोधायला लागेल. हं, ठीक आहे. आणि आपण माझ्या मते 17 का 19 वर होतो माझ्या मते. 19. नाही, माझ्या मते 17 वर असायला पाहिजे, कारण की आपण शेवटचं वाक्य राहिलं. विज्ञा बालिका नाही, वाक्य चाललेलं 19व विशाला पाठशाला नाही. अजून दिसत नाही आम्हाला सर. हा, एकच मिनिट. स्क्रीनशॉट हा, हो. रसवे तडाखे नाही. 14 गहन रूपम पत्रम लिखती झालं होतं. नीलम मयुरम निळा मोर तिरके तडागे. हे नाही झालेलं सर. हा, तेच हे नाही वाटत आहे. 9वी स्लाइड. मी तेच म्हणलं, आपण खूप मागे होतो. हो. हा, 9व्या नाही ते भाषणम नैव करिष्यन्ति आणि किम तव झालं होतं, आगमिष्यती झालं होतं. हा, इकडे आपण होतो कुठेतरी. हा, ठीक आहे. ओके. माझ्या ते 11वी जर तो तिथे काय होईल नाही. तू देखील माझ्या बरोबर येशील काय, पण नाही. ओके, ठीक आहे. आता मी शेअर करतो. माझ्या लक्षात आलंय. ते पडणार नाही, तू झालं होतं. तू कुठे वाचशील हे चालू होतं माझ्या मते. 7वं चाललं ते होतं नाही, बहुतेक. 90वरती आलो होतो आपण सर. ते कोठे पत्र लिहितील हे पण झालं होतं, आठवतंय. ते काम हो. लवकर करील का हे व्हायला पाहिजे. हो 9. हो. हा 9. हा, ठीक आहे. छायाताई, तुमचाच पहिला नंबर आहे हो सर. आज. माझ्या मते कल्पनाताई उबाळे नाहीयेत आणि संशय सीमाताई नाहीये. सोनसाळे पण नाहीयेत. हो. आणि माधुरीताई का माधवीताई, मी तेवढं नाही बघितलं. माधवीताई कोण आहेत त्या? हे तेंडुलकर पण काहीतरी. झाल्यासारखं वाटतंय मला. हे पण झालं होतं. मी ते आई शेवटचं राहिलंय आपलं. पापिबावरती शेवटचं अडकलो राहिलं. होतो मी काल. हो. बरोबर आहे. ते पुढे मला वाटतं पुढच्या स्लाइड वर आहे ते पापिबाचं वाक्य. पाचशेती मला आठवतंय. हा हा पाचशेती हा बरोबर आहे. हा, हा, तिथं मग आपण अडकलं आता होतं इथे मी. होत. हा, तुम्ही कुठे जाणार इथपर्यंत. हा. बरोबर आहे. काल मग शेवटचं कोण केलं होतं जरा आठवत आहे? मी माझंच राहिलं रुपाली. होतं सर आणि वेळ संपली मी होती. ते 500 ते पहिलं मी केलं होतं, दुसरं रुपालीनी केलं होतं. अच्छा, मग त्यानंतर छायाताईच आहेत. हो. 13वं छायाताई ना मग सर. नाही, 18वं ताई. 18वं. हा. तुम्ही कोठे जाणार? यूयम कुत्र गच्छिष्यथ. आता नीट नाही. गमिष्यथ. गमिष्यथ बरोबर आहे. हा. हो. यूयम किम
यूयम कुत्र गमिष्यथ. गमिष्यथ. काल मी तुम्हाला प्रत्यय पाठवले होते ते कोणी बघितले ग्रुपवर? नाही सर, माझं नाही बघणं बघितले झालं. सर, बघितले. बघितलं आणि प्रिंट पाहिले करून पाहिले ठेवलंय मी, आता. पण ते लिहून ठेवायचे राहिले तर तुम्ही. आणि त्यानंतर मी नाही पाठवले, पण दिलीपजींनी एक परिशिष्ट म्हणून हो. PDF हा, तेच पाठवली तेच. होती. पण पाठवली आहे. खूप हा मी पण पाहिली ती 26 पानी हो. PDF आहे ती प्रिंट करायची राहिली हा पण खूप मोठी आहे सर. पण खूप तुम्ही useful आहे ती. सगळ्यांनी जर का ती प्रिंट केलीत ना आणि जर का ती वारंवार वाचलीत ना तर खूप फायदा होईल तुमचा. बर. आता मला कल्पना नाही की सगळ्यांना एवढी 26 पानं प्रिंट करायला घरी प्रिंटर आहे का नाही. नाही, बाहेरूनच काढणार आहे. पण ती खूप उपयोगी पडेल हम्म. आणि त्याच्यातनं तुम्ही बरंच काय काय शिकू शकाल. आणि नाही म्हणलं तरी सारखं मोबाईल आणि लॅपटॉप जवळ ठेवता येत नाही. अशा हो. लोकांना मग कागद प्रिंटआउट असलेला फायदा होईल म्हणून, बाकी काही नाही. हो सर. आपण पुढचं 19वा घ्यायचं का? हो. मी कोण आहे. आहेत आता? लताताई आहेत. मी. घरी घरी जाल काय हम्म, किंवा घरी म्हणजे गृह. घरी जाल काय हम्म, किंवा गृहे गमिष्यथ. बरोबर आहे. शथ किम प्रश्न गृहे चिन्ह. गमिष्यत प्रश्नचिन्ह चिन्ह आहे हो. आणि यूयम हा अध्यारूत करताय. हो. ठीक आहे, बरोबर आहे. आता पुढे कोण आहेत? लताताई नंतर एकदम माझ्या मते अपर्णाताई आल्यात का? हो आहे. हा. नाही, मी तर शाळेत जाणार. नाही, अहम तू अहम तू पाठशालाम गमिष्यामि. बरोबर आहे, गमिष्यामी. हं. आणि अहं तु जरी इथे शाळेत म्हणलं असलं तरी आपण पाठशाळेस धरतो. द्वितीय शाळेत. विभक्ती वापरतो आपण. द्वितीया. मी घरास जातो, मी घराला घरात जातो असं आपण बोलतो, हं. बरोबर? हो. हा, ठीक आहे. आणि इथे वाक्यामध्ये इतर विभक्ती जरा इकडे तिकडे तुमची झाली, शब्द जरी थोडे हं. चुकले हरकत नाही, पण गमिष्यामी हं. तुम्हाला बरोबर वापरता आलं पाहिजे, ही अपेक्षा आहे. हो. आणि बघा इथे आम्ही, आवह, आम, सी, थ, थ, ती, तह, अथो अंती. तीतः अन्ति. हं. हा. हं. पुढे आता आपण काही विशेषण बघणार आहोत बरं का. हं. ठीक आहे, तर आता एका मागे एक वाचायचंय. निशिगंधाताई. तो वाचायचं आहे ना? हो, नुसतं वाचायचंय, त्याचा मराठीतला अर्थ कृष्ण सांगा. हा काळा. बरोबर आहे. पुढे वैजयंतीताई. श्वेतः पांढरा. बरोबर. कपिलजी. पीतः पिवळा. बरोबर. म्हणून मी तुम्हाला म्हणलं होतं बघा, पितांबर म्हणजे पिवळं वस्त्र. लाल पितांबराचा गणपती वगैरे असं कधीही बोलायचं नाही. हं. लाल रंगाच्या धोत्रातला गणपती किंवा सोवळ्यातला गणपती, लाल सोवळं नेसलेला सोळा गणपती. कद. हं. नाही, ह्या छोट्या छोट्या ज्या आपण चुका करतो ना, त्या आपण जर बरोबर केल्या नाहीत तर इतर लोक बरोबर नाही करणार, ते आपलं अनुकरणच करणार आहेत. हं. पुढचं कोण आहेत आता? रुपालीजी आहेत. रक्तः लाल. बरोबर. पुढे कोण आहेत? विशाखाताई आल्यात. हो. हा. हरितः हिरवा. बरोबर. पुढे सुकेशाताई. नीलः निळा. बरोबर आहे. नीलकंठ शंकराचं नाव आहे की नाही, ज्याचा गळा निळा आहे तो. हं. कोमलह पुढचा शब्द आहे, कोण घेणार आहेत? छायाताई घेणार आहेत. हो सर. कोमलः कोवळा किंवा नाजूक. बरोबर आहे. आपल्या मराठीमध्ये आपण नाजूक पण शब्द वापरतो. हो. कठिणः. पुढे कोण आहेत? लताताई आहेत. कठिणः कठीण. हा, कठीण. बरोबर आहे.
आपण म्हणतो ना नवीनः हा प्रश्न एकदम Hard. कठीण आहे, Hard. हो बरोबर. हो आणि इथे जी तुम्हाला ही जी दिलेली आहेत ना, ही पुल्लिंगी विशेषणं दिली आहेत, कारण की विशेषण हे नेहमी विशेष्याप्रमाणे चालतं, म्हणून तुम्हाला पुल्लिंगी वचनं दिली आहेत. म्हणजे याच्यातलं जे विशेष्य आहे हे पुल्लिंगी विशेष्य आहे असं आहे. जर का विशेष्य हे नपुंसकलिंगी असतं तर आपण कृष्णम, श्वेतम, पितम, रक्तम, हरितम म्हणलं असतं, आणि जर स्त्रीलिंगी असतं तर हरिता, रक्ता, पिता. आणि मी पिता म्हणत नाही, पीता, पी दीर्घ आहे, पीता, श्वेता, कृष्णा असं झालं असतं. कारण की आपल्याला माहिती आहे आकारांत शब्द हे नेहमी बहुतांश करून स्त्रीलिंगच असतात, स्त्रीलिंगी असतात. पुढे कोण येतं? आपण आता कठीण हाचा म्हणजे लक्षात ठेवायला लागेल की तो न आहे, आपण मराठीत कठीण म्हणतो ना, कारण बरोबर आहे अगदी. पण तुम्ही बघा आता हिंदीवाल्यांनी बरोबर हिंदीमध्ये घेतलेलं आहे. कठीण घेतलाय. हा, हिंदी ही भाषा संस्कृतला सगळ्यात जास्त जवळ आहे, आणि म्हणूनच ती आपली राष्ट्रभाषा पण आहे. हा, पुढचं. नवीनः नवीन हा, नवीन नवीन, बरोबर आहे. हा, पुढचं कोण आहेत? निशिगंधाताई आहेत का? बर, मी आहे. हा, नवीनः नंतर पुराणः जुना. बरोबर आहे. हा, पण तुम्हाला खरं माहितीये पुराणाचा अर्थ काय माहितीये सगळ्यांना? तुम्हाला पूर्वीच्या ह्याच्यात जुने ग्रंथ वगैरे. हा, पण त्याचा खरा अर्थ असा आहे की जे पुरातन पण आहे आणि नवीन पण आहे. अच्छा. म्हणजे पुराणातली वांगी पुराणात ही मराठी मधली म्हण जरी असली तरी ती काही प्रमाणात आपली जी पुराण आहेत त्यांच्या बाबत लागू होत नाहीत, कारण की त्याच्यातली जी शिकवण आहे ही आजही लागू पडते. म्हणून खरा अर्थ आहे पुराण म्हणजे जे पुरातन आहे पण नवीनही आहे. लक्षात ठेवा, पुढे जाऊन तुम्ही जेव्हा 4थ्या परीक्षेत परिचयमध्ये याल ना, तेव्हा सामान्य ज्ञान नावाचा एक भाग असेल तुम्हाला भाषेचं, संस्कृत भाषेचं, त्यामध्ये तुम्ही पुराणाचा हाच अर्थ शिकाल आणि तिथे तुम्हाला पटवून दिलं जाईल की हे कसं बरोबर आहे. दीर्घ, वैजयंतीताई. दीर्घ म्हणजे लांब. हा, बघा आपण म्हणतो ना दीर्घ श्वास घ्या, म्हणजे काय? लांब श्वास घ्या, बरोबर आहे. बरं. हा, पुढचा वाचा शब्द कपिलजी. ह्रस्व, छोटा, लहान. आता इथे तुम्ही नीट बघताय का? ह आणि त्याच्या पोटामध्ये पाय मोडलेला आहे. ह्रस्व म्हणजे ह हा जास्त आला पाहिजे, ह्रस्व त्याच्यात ह जास्त जाणवला पाहिजे. आपण रस्व म्हणतो बघा, रस्व अत्यंत चुकीचं आहे. ह्रस्व त्याच्यामध्ये ह जाणवला पाहिजे बोलताना. आता तुम्हाला ह्याच्यावरून सांगतो, आपण कित्येक वेळेला नाव बघतो बघा आतापर्यंत, म्हणजे मी पण अगदी आतापर्यंत म्हणायचो सहस्त्रबुद्धे. अत्यंत चुकीचं आहे. सहस्र बुद्धे आहे पाहिजे. आणि हे मी माझ्या सहस्त्र बुद्धे या मित्राला विचारलं होतं आणि तोही स्वतःला सहस्त्र बुद्धे म्हणत होता, पण ते आहे सहस्र बुद्धे. गीतेमध्ये येतं ना सर. बरोबर आहे. हा, तर जे कोण गीता म्हणतात त्यांना नक्कीच त्यांचे उच्चार. विष्णू सहस्र नाम आहे, विष्णू सहस्त्र नाम नाहीये. तर पुढे म्हणजे मी आपल्या अनुषंगाने तुम्हाला थोडीशी माहिती दिली, एवढंच. कपिलजी झाले होते का? हो, झाले होते, बरोबर. आता रुपालीजी. विशालः मोठा. हा, पुढे विशाखाताई आहेत, बरोबर.
उदारः उदार उदार दानी उदारः हा उदार दानी बरोबर आहे. पुढे आहेच एक मिनिट एक्सक्यूज सॉरी. हा पुढचा वाचा सुकेशाताई. कृपणः कंजूस. हम्म मला आधी वाटलं तर कंपाऊंडचं नाव असेल काहीतरी. नाही ते कुंपण आहे. पण मराठीत सारखं वाटतं. याचं अगदी लेखन. बरोबर आहे. हो ताई, या अशा गोष्टी मी पण खूप चुका केलेल्या आहेत. पटकीने आपल्याला जो वारंवार वाचलेला शब्द आहे ना तोच आपल्या डोक्यात येतो. कृपण आपण वापरत नाही आणि मराठीत, त्यामुळे तो जरा नवीन वेगळा शब्द आहे. बरोबर आहे, पण खरं खूप चांगला शब्द आहे. आणि हे बघा आपल्यावरच जबाबदारी आहे, लक्षात घ्या, वापरायची. आपण वापरला नाही तर कोणी आपल्यासाठी दुसरा वापरणार नाहीये. पुढे कोण छायाताईचे. हो सर. वाचालह बडबड्या किंवा मराठीत त्याला वाचाळ पण म्हणू शकतो बहुतेक अगदी आपण. बरोबर ताई, अगदी बरोबर. क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. काही लोक नुसतेच बोलतात, बडबड करतात, पण कृतीमध्ये शून्य असतात. हो हा, अशा अर्थी ती म्हण होती, क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे. ते खरं सुविचार होता. आणि मी नूतन मराठी विद्यालयात जायचो पुण्यामध्ये, तिथे हे हा. वाक्य कायम फळ्यावर सुविचार म्हणून लिहिलेलं असायचं. हो पुढे कोण आहेत? लताताई आहेत. मी विज्ञः ज्ञानी. हा बरोबर आहे. वदान्यः दाता उदार. बरोबर आहे. वदान्य दाता उदार, दानशूर. नंतर निशिगंधाताई आहेत. अंधः अंधळा. बरोबर आहे, अंधळा. आणि हा तर शब्द खूपच अंध बधीर वगैरे विद्यालय आपल्या होतं ना एक असं काहीतरी पुण्यात. बधीर असतं ते. हा मूकबधीर. कर्णबधीर असतं मूकबधीर किंवा अंध. मूकबधीर आहे. हा मूकबधीर विद्यालय होतं आपल्याकडे. मला मूकबधीर. आठवतंय, लहानपणी मला आठवतंय. अंधशाळा होती ना, मूकबधिर. अंधशाळा, बरोबर आहे. पुढे कोण आहेत? वैजयंतीताई जोशी आहेत. आज सीमाताई नाही येत, नाही का? बहिरा. बधिरः म्हणजे बहिरा. बरोबर आहे. लक्षात ठेवा बरं का, बधीर म्हणजे बहिरा. आपण जे कलोक्वियल मराठीमध्ये बधीर म्हणजे मूर्ख म्हणतो. तू काय बधीर आहेस का? म्हणजे किंवा न संवेदना कळणारा असं. हा, म्हणजे ज्याला नसलेला न कळत नाही, ज्याला ज्याला पटकीने कळत नाही. उमगत नाही, असं आपण धरतो. पण तसा नाहीये, संवेदना तो बहिरा आहे. नसते. हा हा, एक्झॅक्टली. पुढे पुढे म्हणजे ते कपिलजीच पाहिजेत. बरोबर. कल्पनाताई म्हणजे कपिल नाहीयेत, म्हणजे कपिलजी. पंजः लंगडा. हा एकदम खूप वेगळा शब्द आहे बघा. आपण खूप कमी नवीन शब्द. हा नवीनच बनायला लागेल. त्यामुळे असं हे काही काही शब्द आहेत ना, हे असे तुम्ही अधोरेखित करून ठेवा आणि तेच पाठ करा, कारण की बाकीचे सगळे तुम्हाला माहिती आहेत. म्हणजे जे आपण म्हणतो ना, सकाळी उठून कुठले शब्द घोकायचे, तर हे असे घोकायचे. विज्ञ ज्ञानी माणूस, कृपण कंजूस, खंज लंगडा. म्हणजे तुम्ही जर का मला विचारलात की या स्लाइडवर मी काय नवीन शिकलो, तर खंज, विज्ञ, वदान्य आणि कृपण. आता पुढे कोण आहेत? कपिलजी नंतर रुपालीताई असणार. नाही, मी आहे विशाखा. नाही, कपिलजी नंतर रुपालीताई पाहिजेत ना. ओके, रुपाली. कृष्णः बालकः. हा, वाचा कृष्णा वाचा पूर्ण. बालिका. हा हा, कृष्णा बालिका, कृष्णम वस्त्रम. हा, म्हणजे विशेषणाचं रूप बदललं, पुढे जे काय नाम आलं त्याप्रमाणे, बरोबर आहे. नामाच्या लिंगाप्रमाणे आणि लिंगाप्रमाणे. हा. विभक्तीप्रमाणे तुमचं विशेषण पण झालं. हम्म. ठीक आहे, म्हणजे पुढे. काळा मुलगा
काळी मुलगी आणि काळं वस्त्र. बरोबर, ठीक आहे. हा, इथे आपल्याला अर्थाचं एवढं महत्व नाही आता, पण तुम्हाला हा फरक जाणवला पाहिजे की विशेषण विशेषाप्रमाणे कसं बदलतंय. हम्म. हा, पुढे काय तर कोण येतात आता? विशाखाताई येतात. कोमलः हस्तः कोमला अंगुली कोमलं पुष्पम. हा, आता कोम अंगुली बघा इकारांती शब्द आहे, हम्म. स्त्रीलिंगी आहे इकारांत. एकारांताचं नाही श्रीलिंगी. ओके. हा, कोमला म्हणजे अंगुली आहे म्हणून कोमलचं घ्यायचं कोमली सर. नाही झालं, कोमला झालं. ठीक आहे, हे लक्षात ठेवायला लागतं की अंगुली स्त्रीलिंगी शब्द आहे, पण त्याचं विशेषण जे आहे ते कोमला आकारांती होतं. हा, अंगुली निदर्शन करतो ना आपण, बोट दाखवतो. हम्म. आणि मराठी म्हणजे हिंदीनी तो शब्द चांगला उचलला, उंगली म्हणून उचलला बघा त्यांनी. हो, अंगुली अंगुली. बर, कोणी म्हणजे अंगु इथे हा, बोला बोला बोला. अंगुलीची विभक्ती प्रथम आहे म्हणून ते कोमला राहिलं ना. कोमला, करेक्ट, एक्झॅक्टली. हा, म्हणजे ती बालिका हे काय म्हणतात त्याला, बालिका कृष्णा असतं तर कोमला बालिका असं झालं असतं. कोमला, हा, असं काही म्हणजे राईम टाईप नाहीये हे, तर विभक्तीप्रमाणे लागणार ते, असं म्हणायचं ना. अंगुली प्रथम असल्यामुळे कोमला प्रथम. एक तसं तर आहे. वचन पाहिजे बरोबर, नंतर लिंगही बरोबर पाहिजे. हम्म. बरोबर आहे की नाही? अंगुली हो. स्त्रीलिंगी आहे म्हणजे आपल्याला विशेषण स्त्रीलिंगी प्रकारात आलं पाहिजे. स्त्रीलिंगी आलं पाहिजे. हा. हा, आणि रायमिंग असायची गरज नसते. हम्म. आपल्याला यमक जुळवायचं नाहीये. हम्म. पुढे काय सुकेशाताई आहेत. नाही, सुकेशाताई झाल्या ना आता माझ्या मते. हो सॉरी, विशाखाताई झाल्यानंतर सुकेशाताई होत्या. मग पुढे छायाताईंकडे यावं लागेल आपल्याला. हो सर. दीर्घ वृक्षः दीर्घा नगरी दीर्घम द्वारम. बघा आता इथे पण तसंच झालं, दीर्घा दीर्घम आणि नगरी द्वारम. झालं. हम्म. हो, बरोबर आहे. आणि दीर्घम द्वारम. हम्म. दीर्घम द्वार. पुढे कोण तुम्हाला इथे मी. लक्षात येतं ना, पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी. हो, लताताई. मी आहे. हा. कृपणः मनुष्यः कृपणा नारी कृपणम कुलम. हा, म्हणजे कुळ. कंजूस कुळ, कंजूस बाई आणि कंजूस कंजूस. माणूस, पुरुष म्हणा, माणूस. पण माणूस म्हणजे पुल्लिंगी माणूस आपण असं म्हणतोय. हो. पुढे आपण आता येत. अंधः बलिवर्धः अंधा बाला अंधम स्वापदम. हा, आता बलिवर्धः आपण शिकलो होतो, बैल. शेतकरी. नाही. बैल. हा, बैल. हा. हम्म. वृषभ म्हणजे पण बैल आणि बलिवर्ध म्हणजे पण बैल. बलिवर्ध म्हणजे पण बैल. हम्म. हा, तुम्ही जे म्हणताय ना ते कृषी वलह आहे. कृषी वल आहे. हम्म. कृषी वलह म्हणजे शेतकरी किंवा कृषक म्हणजे पण शेतकरीच. हम्म. हम्म. आता बघा इथं काय लिहिलंय, या वाक्यात विशेषणांचा उपयोग केला आहे. विशेषणांची रूपे विशेष्या सारखीच म्हणजे त्याच समान लिंगात वचन आणि विभक्तीत असतात. विशेषण नामाबद्दल जो शब्द जास्त माहिती सांगतो त्याला विशेषण. जसे हस्त कोमल, यात कोमल काय आहे? विशेष. विशेषण. नक्की विशेष्य का विशेषण? विशेषण आहे. विशेषण आहे, करेक्ट. आणि कारण की लक्षात घ्या, मराठीमध्ये शक्यतो
विशेषण पहिले येतं आणि मग नंतर शब्द येतो. पण संस्कृतमध्ये शब्दांच्या क्रमाला महत्व नसतं, त्यामुळे हस्तः कोमल म्हणलं तरी चालतं. हम्म. म्हणजे तिचा हात कोवळा आहे. बघा, मराठी असूनही आपण क्रम बदलला तरी कळतं की कोवळा हे हाताचं विशेषण आहे. हम्म. पण सामान्य रूपाने आपण मराठीत वापरताना म्हणतो कोवळा हात. हम्म. बरोबर आहे? हो. किंवा खरखरीत हात. आणि ही संस्कृतचं सौंदर्य आहे की आपल्याला क्रम कसंही ठेवता येतो. वरील वाक्यात पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी विशेषणांची उदाहरणं दिलीत की जी तुम्ही आत्ताच बघितली. ठीक आहे. पुढे कोण आहेत आता? निशिगंधाताई आहेत. सर मागच्या वर्षात मागच्या वाक्यात बाला म्हणजे गाय आहे का? कुठलं म्हणलात? आता अंधा आधीच बाला ना? आता झालेलं. हा नाही, बलिवर्धा हा, अंधा अंधा बाला म्हणजे बाला म्हणजे गाय मुलगी. गायचे आहे का? नाही नाही नाही, गाय नाही. गाय. तुम्ही संदर्भ आहे असं धरू नका कृपया. अच्छा. हा, बलिवर्धा बाळ बैल आहे. हा बाळ. हा, श्वापद म्हणजे श्वापद. पशु. प्राणी म्हणजे प्राणी म्हणतो आपण, प्राणी म्हणतो. मग बाला म्हणजे काय अर्थ घ्यायचा? हा, मुलगी. बाला म्हणजे मुलगी. बालिका. बालिका, बाला या सगळ्या मुलीच आहेत. हा, ठीक आहे. मला वाटलं बालिवर्धा. मधुबाला आहे अहो, ना. मधुबाला आहे ना, काय असं काय मिस करताय? एवढी सुंदर नाही नटी नाही, कशी मला काय विसरता तुम्ही? इकडे ते बलिवर्धा आलंय ना, मग त्याचं असं वाटलं. हम्म. हो, आणि श्वापदम पण आले म्हणून झालं. नाही नाही, म्हणून असं समजू नका काही. म्हणून मधलं गाय का काय असं वाटलं. गाईला काय म्हणतात मग? मग गाईला काय म्हणायचं? हा, तोच प्रश्न होता माझा. गो म्हणून शब्द आहे, पण गो शब्द खूप हा. अवघड आहे संस्कृत मध्ये. तो तुम्हाला जवळपास 4थ्या परीक्षेत जरा थोडा थोडा तुमच्या पच्चिनी पडायला लागेल कसा वापरायचा. गोमाता म्हणतो ना. पण ते गोमाता आपण म्हणतो, करेक्ट. मराठीत. धेनू आहे, धेनू आहे म्हणजे धेनू पण आहे. गाय. धेनू. हा. धेनू. बरोबर. धेनू संस्कृत आहे का मराठी शब्द आहे? संस्कृत. दोन्ही आहे मला. धेनू. तुम्ही धेनू. सगळ्यांनी एक लक्षात घ्या की याच्या पुढे तुम्ही कधीही संस्कृत शब्द दिसला, तुम्ही बिनधास्त तो शब्द मराठीमध्ये वापरू शकता. 100% आपल्या भाषेने परवानगी दिलेली आहे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना, जे आजी बोलायची तेच आई बोलते, जे आई बोलते तेच आपण बोलतो. त्यामुळे आजीचं ऐकायचं. मराठीची आजी ही संस्कृत आहे. त्यामुळे अगदी सर्रास वापरायला लागा. तुम्ही इथे जे शब्द वापरताना ते अगदी स्पष्ट मराठीत सर्रास वापरायचं. पुढे आता वाक्य निष्कंद. वाचू ना सर. हो हो, बरोबर आहे. वाक्य घ्या. कृष्णः अश्वः द्रुतं धावति. हा, काळा घोडा जोरात धावतो. हा, बरोबर आहे. वेगाने धावतो, जोरात वेगाने धावतो. किंवा जोरात, द्रुत हा. गतीने. हा, द्रुत गतीने. खरं, हम्म. बरोबर आहे. पुढे मी आहे का सर? एक मिनिट. निशिगंधाताई नंतर सीमाताई नाही आहेत, म्हणजे वैजयंतीताई जोशी. मी. नीलम मयूरम पश्यामी म्हणजे निळा मोर पाहतो, म्हणजे पाहते किंवा पाहतो. हा, म्हणजे मी मी हे निळा मोर. अध्यारोप करताय. हो, कारण मी की निळा मोर. पाहण्याची क्रिया मी करतोय. बरोबर. बरं, पश्यामी आहे तर मी. बरोबर आहे. बघा, इथे पण आमी, आव, आम, सी, थ, त, ती, त, अंती. हे तुमचं ना, तुम्ही बघितलं ना क्रियापद की एकदा म्हणायचं धावती, ती, तह, अंती. त्यातला ती आलेला आहे. पुढचं आता कोण घेणार आहेत? कपिलजीच आहेत, नाही का? दीर्घे तडागे पुष्पाणी संती. हम्म. मोठ्या तळ्यात फुले आहेत. कुठली विभक्ती आहे? आवाज नाही येते सर. छायाताई, आम्हाला सगळ्यांना ऐकू येतंय. आम्हाला येतंय ऐकायला.
बरं ठीक आहे, त्यांच्याकडेच प्रॉब्लेम असेल एखाद वेळी. हा सांगा कपिलजी, दीर्घे तडागे विभक्ती कुठली आहे? प्रथम असायला पाहिजे, कारण नाही नाही. नाही, थांबा थांबा, फुलं त्यांना करू दे, त्यांना घेऊ दे, त्यांना करू दे. फुलं दीर्घे ही कर्म तडागे. आहेत. फुलं ही कर्म आहेत, सो प्रथमच असायला पाहिजे. कर्म आहेत का हो? बघा वाक्यातलं पहिले क्रियापद आपण बघूया. संती. संती. संती म्हणजे असणे, बरोबर आहे. हो. हा, मग असण्याची क्रिया कोण करतंय? फुलं. फुलं म्हणजे ते कोण पाहिजेत? कर्म. करता. कर्ता, बरोबर. हा बरोबर. क्रिया करणारा कर्ता क्रिया असतो करणारा कायम. करता, साधी गोष्ट आहे. हा, आणि पुष्पाणी म्हणजे प्रथमा मधलं बहुवचन आहे, बहुवचन. बरोबर आहे. पुष्पम हा बरोबर. नपुंसकलिंगी करताय, त्याचं प्रथमा बहुवचन म्हणून आहे पुष्पाणी. म्हणून संती पण बहुवचनातच हो, येते. म्हणून संती पण बहुवचन. हा, बरोबर आहे. हा. तर आता दीर्घे तडागे कुठली आहे हो विभक्ती? कपिलजींना सांगू दे. मी टेबल मध्ये बघतोय आणि मला सापडत नाहीये. मी तुम्हाला सप्तमी. कपिलजी, तुम्हाला मी एक काल सांगितलं होतं बघा, सगळे एकारांत हे बहुतेक करून सप्तमी मध्ये असतात. सप्तमीमध्ये. आणि ती का जागा तुम्ही पण आहे नवतात? ना, तळ्यात म्हणजे जागा पण आहे, बरोबर त्यामुळे आहे, पण ते लोकेटिव्ह पण आहे. हम्म. तांदर्श. म्हणजे मला माहितीये कदाचित कपिलजी तुम्ही त्या दिवशी नसाल, पण म्हणजे मी हे ज्या दिवशी सांगितलं असेल त्यावेळेला. पण वृक्षे, तडागे, प्रातःकाले, सायंकाले हे सगळ्या सप्तमी आहेत, कालवाचक किंवा स्थानवाचक. बरोबर. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. रुपाली ताई आहेत. पुराणम घृतम न भक्षयती म्हणजे तो अध्यारोत करता आहे, तो जुने तूप खात नाही. बरोबर आहे. पुढे विशाखा ताई आहेत. कह नृपम पत्रम लिखती. हम्म, कोण राजाला पत्र लिहितो? बरोबर आहे. कोण राजाला पत्र लिहितो? पत्र लिख. कोण? म्हणजे कोण? आणि मला जर प्रश्न विचारायचा असता, विशाखाताई सांगा, काय तू राजाला पत्र लिहितोस असं म्हणलं असतं? किम किम. 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 त्यांना करू देत, एकाने करू देत. दत्ता आणि विशाखाताईंचा नंबर आहे, त्यामुळे त्यांना करू दे. किम नूपम पत्रम लिखती. नाही, आता सह आहे का? काय तू राजाला पत्र लिहितोस? तू कर. हा, तू हा, पाहिजे. करा करा करा. किम सह. नाही, काय तू राजाला पत्र लिहितोस? या सह म्हणजे तू. सह म्हणजे तो. तो मी काय म्हणलं? तू म्हणलं. हा, मी तुमच्याशी त्वम. बोलतोय. त्वम. हा त्वम हा, मग किम त्वम पत्रम नृपम पत्रम. आणि याचं त्वमचं काय होईल? त्वमचं लिख लिखसी. लिखसी, बरोबर आहे. किम त्वम नृपम पत्रम पत्रम लिखसी. लिखसी. काय तू राजाला पत्र लिहितोस? पत्रम. त्वम पत्रम लिखसी. हा, त्वमला नेहमी लिखसी, सहाला लिखती. हो. किंवा एखाद्या स्त्री बद्दल बोललो असतो तर आपण सा नृपम पत्रम लिखती, लिखत. मग तिथे सा झालं असतं, सहच्या ऐवजी सा झालं असतं, म्हणजे झालं ती. असतं. बरोबर आहे. तो ती ते त्या ती. करेक्ट. हो. हा, पुढची येता आपण जाऊ. ह्यापर्यंत कोणाला शंका आहेत का या वाक्यांमध्ये आतापर्यंत? तर या वाक्यात नाहीये, पण मला थोडंसं आधीचं विचारायचंय. एक विचारू का? हो, बोला ना, बोला. हा, आता आधी म्हणजे दुसऱ्या धड्यामध्ये मी काल
माझा बॅकलॉग होता ना, म्हणून मी ते वाचत होते आणि लिहित होते. तर किम पठसी, उत्तरे द्या असं हे आहे. तर किम पठसी असं आहे. त्याचं उत्तर आपण आपलं द्यायचं आणि ते आय थिंक मी तेव्हा हजर होते की नाही मला आठवत नाही. सो मी लिहिताना असं लिहिलंय, अहम पुस्तकम पठामी. तर हे बरोबर असेल, कारण आता पठसी आहे ना, म्हणून बरोबर विचारते. आहे. आता बघा, किम पठसी असं तुमच्याशीच कोणतरी बोललं तरच तुम्हाला प्रश्न तुमच्या कडे येऊ हा शकतो. बरोबर आहे. हा म्हणजे मी असं मी समजा हे तू तुमच्याशी काय बोलतोय वाचतोस असं आणि मला तुम्ही विचारले आणि मी उत्तर दिले, हा अशा अर्थी मी घेतलं. अगदी बरोबर आहे ना. अहम पत्रम पठामी. पुस्तकम. पठामी. पठामी चालेल ना, कारण की मी पत्र वाचतोय. हा म्हणजे हे मी लिहिलं ते चूक नाहीये, बरोबर नाही होईल नाही, ना अजिबात उत्तर नाही. तुम्ही द्यामध्ये. हा तुम्ही हं, तो जो प्रश्न विचारला गेला संस्कृत मध्ये त्याचं हा संस्कृत मध्येच उत्तर दिलेलं आहे. म्हणजे आई आपल्याला म्हणते हो ना, काय तू जेवण हं, जेवतोयस? मग आपण म्हणतो हो आई हं, मी जेवण जेवतोय. मी जेवतोय म्हणतो, हं. राईट? हो हा हो हो बरोबर. हो हा. आपल्याला अनुवाद ओके. करायला सांगितलं हं. असतं अपर्णाताई, मग तुम्ही काय केलं तर असता? तर तू हा काय लिहित तर आहेस किंवा तू काय हा वाचतोयस, हा हा अनुवाद झाला. पण प्रश्नाचं हा उत्तर द्या असं म्हणलं असेल तर अहम पत्रम पठामी किंवा अहम हा पत्रम लिखामी. हा म्हणजे सी ला मीनीच उत्तर येऊ शकतं ना, असं बरोबर आहे, म्हणते. बरोबर आहे. प्रश्नाला हा उत्तर त्या बाबतीत हेच यावं लागतं. हा ठीक आहे, एवढंच विचारायचं. हा. थोडं आणि काय हा बघा, लिहिताना मला हे झालं, बरोबर आहे, चुकलंय की बरोबर आहे. काय आपलं हा नाही, अनुवाद आहे का प्रश्न आहे हे तुम्हाला वरती त्यांनी सांगितलेलंच होतं. हो हो खालील सांगितलं उत्तरे प्रश्नाचं द्या असं. उत्तर द्या. हो हा, ठीक आहे. आपण कुठपर्यंत एवढंच. आलो होतो? विशाखाताईंचा क्रमांक होता. ते झालं ना अच्छा, खाली. तुमचं झालं. मग सुकेशाताई येत आता पुढचं हा वाक्य. 6वं. वाचालः मनुष्यः न सत्यम वदति. हा. वाचालः म्हणजे बडबडा. हम्म. बडबडा माणूस सत्य बोलत नाही. बरोबर. पुढचं छायाताई पाहिजे. हो सर. कृपणः पुरुषः दुग्धम न पिबती. कंजूस माणूस दूध पित नाही. बरोबर आहे. पुढे कोण आहे? लताताईच आहेत. एक सः एकं नवीनं पुस्तकं लेखिष्यति. हम्म. तो एक नवीन पुस्तक लिहिल. बघा आता इथे किती आहेत? पुस्तक हा वाक्यामध्ये कर्ता आहे, कर्म आहे. कारण की सह म्हणजे तो हा कर्ता आहे आणि पुस्तकम हे जे कर्म आहे त्याची दोन दोन विशेषण आहेत. एकम हे पहिलं विशेषण आहे, नवीनम हे नवीन. दुसरं विशेषण आहे. आणि त्यांचं वचन, लिंग आणि विभक्ती ही पुस्तक या कर्माप्रमाणेच आहे. आता इथे पुस्तकमची विभक्ती कुठली आहे हो? पुस्तकम द्वितीय प्रथम पहिली आहे का? द्वितीय आहे ना. हा बरोबर आहे उत्तर. पण का बरं तुम्हाला प्रथम वाटली कर्माची? कर्माची प्रथम नाही, कर्त्याची पहिली असते, कर्माची दुसरी असते ना, म्हणून. हा बरोबर. बरोबर. म्हणून पुस्तकम हे द्वितीयेत आहे, हा. द्वितीय विभक्तीत आहे. म्हणून एकम नवीनम पण द्वितीयेत गेलं पाहिजे. हा. ठीक आहे, हरकत बरोबर. नाही. आता पुढे बघा, कोण आहेत? अपर्णाताई आहेत. हो. कृष्णेन कन्दुकेन बालाः क्रीडन्ति. हा. काळ्या चेंडू बरोबर किंवा चेंडूने मुली खेळतात. आता बरोबर आहे, याच्यात तृतीय आहे ना, कंदुकेन म्हणजे. बरोबर आहे, करेक्ट. आणि हे कंदुक हे नपुंसकलिंगी येतं ना. कंदुकम आठवत आहे का? कंदुकम हा शब्द होता आपला. हा कंदुकम. हा हा आणि कंदुकेन असल्यामुळे ते कृष्णेन असं आहे विशेष. बरोबर आहे. काळ्या चेंडूने. हा बरोबर आहे. हो. हा